श्रीमद भागवत महापुराणात भगवान श्रीकृष्णांनी भक्तीला सर्वात मोठे स्थान दिले आहे. भागवत सांगते की कलियुगात मोठे यज्ञ, कठीण तपश्चर्या किंवा जंगलात जाऊन साधना करण्याची गरज नाही. या युगात भगवानाचे नामस्मरण, कथा श्रवण आणि एकादशीचे व्रत हेच मोक्ष मिळवण्याचे सोपे साधन आहे. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. या चार महिन्यात संत, महात्मे आणि भक्त अधिक जप, पूजा, भागवत वाचन आणि सत्संग करतात. भगवंताचे एक सुंदर संदेश दिला आहे. भागवत मध्ये एक सुंदर संदेश दिला आहे. एकदा महान ऋषींनी सूतजी महाराजांना विचारले, कलियुगातील माणूस पापांनी वेढलेला आहे, त्याला भगवानाची कृपा कशी मिळेल? त्यावर सूतजी महाराज म्हणाले, जो भक्त श्रद्धेने भगवानाचे नाम घेतो, भागवत ऐकतो आणि एकादशीचे व्रत पाळतो, त्याच्यावर श्रीहरीची विशेष कृपा होते. असे सांगितले जाते की प्राचीन काळी एक धर्मप्रिय राजा होता. तो प्रत्येक एकादशीला उपवास करत असे. त्या दिवशी तो कोणावरही रागवत नसे, गरिबांना अन्नदान करत असे, मंदिरात जाऊन श्री विष्णूंची पूजा करत असतात आणि रात्रभर हरिनामाचा जप करत असे. भगवान श्री विष्णूंना त्यांची भक्ती पाहून आनंद झाला. त्यांनी साधूचे रूप धारण करून राजाची परीक्षा घेतली. साधूने विचारले, राजा, तू इतका मोठा राजा असूनही एवढी साधी सेवा का करतोस? राजा हसून म्हणाला, राज्य, धन, वैभव आणि सत्ता हे सर्व काही वेळेसाठी आहे, पण श्रीहरीची भक्ती कायमची आहे. एकादशीच्या दिवशी मी माझ्या प्रभूच्या अधिक जवळ जातो. या दिवशी माझ्या मनातील अहंकार कमी होतो आणि भगवंतावरील प्रेम वाढते. राजाचे हे उत्तर ऐकून भगवान श्री विष्णूंनी आपले दिव्य रूप प्रगट केले. संपूर्ण परिसर तेजाने उजळून निघाला. राजा नम्रपणे त्यांच्या चरणी पडला. भगवान म्हणाले, जो भक्त श्रद्धेने आषाढी एकादशीचे व्रत करतो, नामस्मरण करतो आणि इतरांना मदत करतो, त्याच्या जीवनातील संकटे हळूहळू दूर होतात. मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहतो. याच कारणामुळे संतांनी एकादशीचे महत्त्व खूप मोठे सांगितले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की हरिनामापेक्षा मोठी संपत्ती नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनीही भगवंताचे नाम हेच जीवनाचे खरे धन असल्याचे सांगितले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास या दिवशी लवकर उठून भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण किंवा श्री विठ्ठलाची मनापासून पूजा करावी. तुळशीला पाणी अर्पण करून दिवा लावावा. ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. श्रीराम जय राम जय जय राम किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा जप करावा. श्रीमद भागवत, भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम यांचे वाचन करावे. आपल्या क्षमतेनुसार दान करावे. दिवसभर मनात भगवंताचे स्मरण ठेवावे. भागवत आपल्याला एक सुंदर शिकवण देते. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली, तरी रोज भक्त भगवानाला विसरत नाही. त्याला योग्य वेळी ईश्वराची कृपा नक्कीच मिळते. म्हणूनच आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून मन शुद्ध करण्याचा, अहंकार सोडण्याचा, भक्ती वाढवण्याचा आणि श्रीहरीच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा पवित्र दिवस आहे. चला, या आषाढी एकादशीला आपण सर्वजण मनापासून विठुरायाचे नाम घेऊया. श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर सदैव राहो. रामकृष्ण हरी. श्रीमद भागवत महापुराण सांगते की कलियुगात भगवान प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती, हरिनाम आणि सत्संग. आषाढी वारी ही केवळ एक यात्रा नाही, तर ती भक्तीची, प्रेमाची, सेवाभावाची आणि समर्पणाची परंपरा आहे. शेकडो वर्षापासून लाखो वारकरी हातात टाळ, मृदंग,
भगवा ध्वज आणि ओठांवर रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. या वारीत गरीब श्रीमंत, लहान मोठे, स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो. सर्वजण विठुरायाचे लेकरू म्हणून एकत्र चालतात. वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांपासून होते. हजारो दिंड्या त्यांच्या सोबत पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. या प्रवासात वारकरी अभंग गातात, हरिनाम घेतात, एकमेकांची सेवा करतात आणि प्रेमाने जीवन जगण्याचा संदेश देतात. या वारीमागे एक सुंदर कथा सांगितली जाते. प्राचीन काळी संत पुंडलिक आपल्या आई-वडिलांची मनापासून सेवा करत होते. त्यांच्या सेवेमुळे भगवान श्री विष्णू स्वतः त्यांना दर्शन देण्यासाठी आले. पण त्यावेळी पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत असल्यामुळे त्याने भगवानांना थांबण्याची विनंती केली आणि एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने सेवा पूर्ण करून भगवानांचे दर्शन घेतले. भगवान म्हणाले, आजपासून मी या ठिकाणी भक्तांसाठी कायम उभा राहील. तेच आजचे पंढरपूरचे श्री विठ्ठल. ही बातमी सर्वत्र पसरली. अनेक संत आणि भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला येऊ लागले. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि असंख्य वारकऱ्यांनी ही परंपरा जिवंत ठेवली. हळूहळू हीच परंपरा वारी म्हणून प्रसिद्ध झाली. असे म्हणतात की एकदा एका गरीब वारकऱ्याला पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नव्हते. तरीही त्याने विठ्ठलावर विश्वास ठेवला आणि चालत निघाला. वाटेत गावोगावी लोकांनी त्याला पाणी दिले, अन्न दिले, विश्रांती दिली. शेवटी तो पंढरपूरला पोचला. विठ्ठलाचे दर्शन घेताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला जाणवले की संपूर्ण प्रवासात मदत करणारा प्रत्येक माणूस म्हणजे स्वतः विठुरायाच होता. तेव्हापासून असे म्हटले जाते की वारीत चालणाऱ्या प्रत्येक भक्तासोबत विठ्ठल अदृश्य रूपाने. वारी आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. अहंकार सोडायला शिकवते, सर्वांना समान मानायला शिकवते, सेवा करायला शिकवते, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हायला शिकवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक श्वासात हरिनाम घ्यायला शिकवते. म्हणूनच वारकरी म्हणतात, वारी म्हणजे चालणे नव्हे, वारी म्हणजे मनाने विठ्ठलाकडे जाणे. पायांनी चाललेली वारी एक दिवस संपते, पण मनात सुरू झालेली वारी आयुष्यभर सुरू राहते. जो भक्त प्रेमाने विठ्ठलाचे नाम घेतो, दुसऱ्यांना मदत करतो, आई-वडिलांचा आदर करतो आणि प्रामाणिक जीवन जगतो, त्यांच्यावर विठुरायाची कृपा सदैव राहते. म्हणून प्रत्येक आषाढी एकादशीला लाखो भक्त पंढरपूरला जातात आणि एकच जयघोष करतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.